सप्तरंग आरटीओ ऑफिस पेठरोड येथे MSEBच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली। आरटीओ ऑफिस पेठरोड येथील सप्तरंग स्टॉपजवळ असलेल्या MSEB महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। ट्रान्सफॉर्मर डीपीला लागलेली आग इतक्या मोठ्या स्वरूपाची होती की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आग लागल्याचे लक्षात येताच प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील ढगे, मयूर दाते, आकाश धोत्रे, नितीन कापडणीस यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ पंचवटी अग्निशामक दल, MSEB कर्मचारी तसेच म्हसरोळ पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली। ही माहिती मिळताच पंचवटी अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही आग आटोक्यात आणण्यात आली। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या कारवाई दरम्यान अग्निशामक दलाचे संदीप जाधव, सुनील शिलावट, अशोक सरोदे, अनुराग पवार, आशुतोष पगारे, निळकंठ शिंदे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। तसेच महावितरणचे वायरमन विष्णू सुवार, तानाजी गवळी यांनी घटनास्थळी हजर राहून आवश्यक कारवाई केली। सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हसरोळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेळेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। आता आम्हाला पंचवटी अग्निशमन केंद्रावरती कॉल आला की सप्तरंग स्टॉप आरटीओच्या जवळ डीपीला प्रचंड आग लागलेली आहे। असा कॉल आल्याप्रमाणे मी स्टाफ घेऊन सदर घटनास्थळी लगेच आलो आणि संपूर्ण आग विझवली। बाकीचं वायर वगैरे जळाली होती, खाली गवत पेटलेलं होतं, सगळं व्यवस्थित विझवून टाकलेली आग। जवळपास किती वेळात आग आटोक्यात आणण्यात आली? लगेच एक 10 मिनिटांमध्ये आग विझवून टाकली। आपल्यासोबत कोण कोण होते? माझ्यासोबत संदीप जाधव, लिडिंग फायरमन, आणि बाकीचे शिशु फायरमन, वाहन चालक अशोक सरोदे, असं स्टाफ होतं माझं।